बाय बाय बाय. कोणाचं वाटतंय काय कोणाचं वाटतंय बुकूला आता स्कूल मधून सोडून आलो. तितक्यात आल्यावरती घरी झालं डेंटेड आहे पूजाकडून. का तर तिने अजून एक पार्सल मागवलेलं, ते आलंय घरी. कुठे दिसतंय तुम्हाला? मला तर दिसत नाही. तुम्हाला दिसतंय कुठे? प्लीज गाईज, प्लीज टेल मी. कुठे दिसतंय? कुठे दिसतंय तुम्हाला? तुम्ही काही सांगा मला एक गोष्ट की हर्षने जी दाढी केली ती चांगली वाटते का? मी नाही गेली ऍक्च्युली, सलून मध्ये गेलेलो. आय थिंक एवढासा चेहरा करून आलाय, काय गरज आहे त्याला? म्हटलं काय गरज नाहीये, थोडीशी ट्रिम करून तर सगळा चमनच करून आलाय. ठीक आहे. पार्सल आलंय ते कोणासाठी आहे? कशासाठी? आपल्या तिघांसाठी, बरोबर. तर ते मग शाण्या, तुला माहितीये तुझ्या अमेझॉन वर तुला सगळं दिसतं मेसेज. नाही, पण मी ईमेल बघितला नाहीये. थोड्याच वेळा दिसेल तुम्हाला काय ते. त्या अगोदर आम्ही नाश्ता करून घेतो. तुला मी सांगितलं होतं तुला काहीतरी घेऊन ये करून. नाही, मी घरातलंच. 3 दिवस झाले बाहेरचं काही खात नाही बरं का. मला घरातलंच खायचं. बाबा केवढं जड आहे. झाला डार्क ब्राऊन दिसत. वा वा वा. ओ वाव. हे 2 आले, हे 3 आहे. 1 2 3 आणि ते 2 आहेत. पूजा स्वतःच इन्स्टॉल करेल. हा मग हे दाखव. हे बघ, यांनी फिनिशिंग मारून दिली आहे सगळी. बघा, असं काहीच नाही जे करावं लागेल आपल्याला. बस याच्यामध्ये स्क्रू फिट करायचे. त्याचा फोटो दाखव ना त्या गोष्टीचा. व्हिडिओ असेंबली, वॉच असेंबली, व्हिडिओ बिफोर असेंबलिंग द प्रोडक्ट. काहीतरी असेल ना, त्यांनी दिलं असेल ना मॅन्युअल बुक वगैरे, काय ते चित्र कसं दिसतं ते. जोपर्यंत पूजा तिथं ट्राय करते फ्रेंड्स, आपण पटपट ना स्कॅनर ओपन करू. आता नवीन फोन मध्ये स्कॅनरचं ऍप नाहीये, मला डाउनलोड करावं लागेल. स्कॅन करू. कांट ओपन लिंक विथ व्हॉट्सअप बिझनेस. पूजा, ह्याचं हे दाखव मला. अमेझॉन वरती जे केलेलं असतं. मी फिरवतो तोपर्यंत तू ते अमेझॉनचा फोटो ओपन नाही. हे सोडू. आपला दुसरा वाला स्क्रू ड्रायव्हर कुठे? हे वाला छोटे पकडे. हे नाटक असतात ना, त्याच्यात टाइम जातो. मला तू त्याचा गुगल फोटो पण नाही दाखवत. अमेझॉन वरती कसं दिसतं. 799 ला पडलंय. 8-9 असं दुकानात घ्यायला गेलो तर 1200-1500 रुपये सांगतात. चल, ऍटलीस्ट ह्याच्यामुळे मला ती थोडीशी आपल्याला ब्लँक आयडिया तरी येईल. हे क्लिअरली आता दिसत असेल. आय होप सो. पूजा इथून बसवायचं आहे बरोबर ते याच्यामध्ये बस. पण हे ह्याच्यात नाही बघ. ह्यावाला स्क्रू ह्याच्यात नाही गेलाय. थांब जरा. बरोबर बसवायचंय. दोघांना व्यवस्थित अलाइन करूया. आपल्याला पडणार आहे इथे टॉर्चची गरज. हो शिट. कारण की टॉर्च वरून समजेल असं वाटलेलं, टॉर्च वरून समजेल, बट नाही समजलं टॉर्च. एवढं ढिल्ल्या कसं होतं. तिथून निघला का बघ त्या बाजूने. हा निघालं. अरे बाप रे पूजा, हे बघा फ्रेंड्स, मी बोलतोय फिरतच का चाललंय. थांब जरा 1 सेकंड. हे बघ, इथून स्क्रू बाहेर निघालाय. काय पूजा, मी फिरवतच चालू होतो. अरे टाईटच कसं नाही होते माझ्याकडून. साला ते बाबूलाल, ये किला उस दीवार का है. आणि त्याच्यात नाही इथे हे आलं. अरे यार, तुझा तरी बसलाय का? ऑफकोर्स. स्क्रॅच आला. शिट. निघाला. अरे यार पूजा, तू थांब ना मग जरा. नको काय करूस तू. ते बघा, ते तोडलं पण नाही बघा. ते त्याचा प्लाय काढला खालतून. झालं. शिट हर्ष. तेव्हा इतके चांगलं त्याची फिनिशिंग होती. इथून भाईनी प्लाय काढला. हे बघ, जसं जिकडे दिलंय ना बेटा, तिकडचं जेव्हा टाईट करू ना, तेव्हा पाठची गोष्ट बरोबर तशी त्याच्यामध्ये अलाइन होईल. आता पण ते बघ.
एक काम करतो, पहिला तोडून घे, मग उरलेला मी फेविकॉल आणि चॉकलेटी चिकटपट्टी असते त्यांनी चिटकत त्याला जॉईन करतो. कर ना तू, चल ना, कर ना, एवढं बोल बच्चन करतोय. अरे बाबा तू करू तरी दे बघ. पूजा आहे बघे बघे बघे, हे 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 पहिलंच दिसते की हे असं गेलंय स्ट्रेटच्या ऐवजी. सॉरी प्लायवूड, माफ कर, मला माफ कर. मी तुला वाचवायचा प्रयत्न करतोय, बट कुणाच्या तरी डॉमिनन्स पुढे तुला डॅमेज होण्यापासून वाचवता येत नाही. तर आता फायनल वाला डेंटेड आहे. हे बघा, तुझं असायला आम्ही दोघांनी एकत्र काम करून हे उलट पकडलं. दोघांनी एकत्र काम करून असं काय अचीव केले. बेडला चिपकून थोडस ठीक आहे. हा फोन लावला इथे चार्जिंगला आणि चार्ज. बघा पूजेच्या त्या साईडला, पूजेला तिथं ते टेबल भेटतंय आपलं वॉर्डरोब, तिथे ती फोन ठेवू शकते. माझ्या साईडला काहीच नाही, मला खाली फोन ठेवावा लागतं. पूजाने हे देखील माझ्यासाठीच मागवलंय. तर कसं वाटलं प्लीज सांगा. प्रोडक्ट पण अफोर्डेबल आहे आणि छान पण आहे आणि कामी पण खूप सारे येणार. हे माझ्यासाठी, इथं पूजाला तिथं टेबल आहेच काय ना काहीतरी ठेवायला. बाय मला कुणी एखाद 2 बुक सजेस्ट करू शकेल का जी मला वाचायला हवेत? वर्सेटाइलिसिटी which will enhance my versatility. Please correct me if I'm wrong pronouncing this word. छान आहे. तू एक पुस्तक तुझ्याकडून मला गिफ्ट कर. मी करणारच नाही, गप्प जिमला जा पहिला दिन. ओपन नाही करू शकत ना. का? तू माहिती ना उंदी. काही दिवसांअगोदर फ्रेंड्स रात्री गेलं तेव्हा मी इथं असं उभा होतो बघा, तेव्हा खडखड आवाज आला, तेव्हा ह्या खिडकीच्या बाहेर इथे उंदीर दिसला रात्रीचा. बघा येल्लो पाईपलाईन, गॅसची पाईपलाईन आहे, त्यालाच चढून आला असेल तो, म्हणून आम्ही नंतरला बघा इथं थोडं गॅप आहे, तिथं आम्ही पिशव्या वगैरे कोंबल्यात. नंतरला प्रॉपर ह्यांना बोलवून, ग्रिलवाल्यांना बोलून ते व्यवस्थित करून घ्यायचंय, जाळी वगैरे बसवून घ्यायचे. म्हणून आता पूजा खिडकी उघडत नाहीये, दूर झालाय घरामध्ये एवढं चपाती बनवून तरी पण तो रात्रीचाच येत असेल रे मग. पण तरी पण नकोच ना. मला तेल काढून दे. तर पूजा किचनचं पहिलं पेमेंट आलं, पण त्याच्यावरती पुढे काय लवकरच video मंथली येणार आहे. 4 तरी गेले पाहिजेत की नाही? हा, नक्कीच या टायमाला आता पॉसिबल करणार. शॉर्ट्स मध्ये पण आपण करू शकतो. तुझ्यामुळे वेळ होतो हर्ष, एडिटिंगच्या ह्याच्यामुळे. आपण आपला मेन ब्लॉग आहे ना फ्रेंड्स, ह्याचा टाइम ड्युरेशन आपण कमी करतोय. जास्त बेटर क्वालिटी, जास्त एनहान्स व्हॉइस क्वालिटी. तू बोललास व्हिडिओ क्वालिटी म्हणजे व्हिडिओ ड्युरेशन जास्त राहील, जेणेकरून तुला एडिटिंग करायला कमी वेळ भेटतो. कारण की मी शूटच इतकं करतो की 1.5-2 तासाचे व्हिडिओ क्लिप्स असतात माझ्याकडे, त्यातून कट करत 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 ते 17 मिनिटं, 20 मिनिटं, 30 वरती आणण्यावरती खूप टाइम जातो. मग मी म्हटलं जास्त ठेवेल. तेल काढून दे. पण होता काय, 40-40 मिनिटं, 30-30 मिनिटाचा ब्लॉग सेव्ह करायला फ्रेंड्स 2-2.5 तास, मग ते अपलोड करायला वरचे 2-2.5 तास, मग रात्र होऊन जाईल. हा, तर मी बोलत होतो आपला मेन ब्लॉग आहे हा, त्याच्यावरची ड्युरेशन आपण कमी करणार, 14 मिनिटं 12 मिनिटं अप्रॉक्स. ओके, अराउंड दॅट. 15 मिनिटाच्या आत काय मोठं काय ठराविक असेल, काही वेगळं काय असेल, आपण कुठे समजा बाहेर फिरायला गेलो किंवा काय फंक्शन वगैरे, तर विल ट्राय टू एक्सटेंड इट अराउंड 18-17 मिनिट्स और 20 मिनिट्स. विल ट्राय टू कीप इट बिलो. आणि ब्लॉग सकाळचाच टाइम निवडणार आहे मी अपलोड करायला, 11-9च्या मध्ये. ठीक आहे, पण ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो ब्लॉग्स एडिटिंग आणि सेव्हिंग आणि अपलोडिंगचा टाइम सेव्ह होईल. आता मला असं वैतागायला होतं ना, म्हणून ते वायफायच्या पण मी पाठी लागलेलो. पण बघितलं की व्लॉगच माझा 16, 20, 15 जीबीचा होतोय, तर मग ते अपलोड करायला ऑफकोर्स तेवढा टाइम जाईल आहे की नाही. पण डेडिकेटेडली प्लेलिस्ट पण बनवू. 10 मिनिटात माझं ते पूर्ण रेंडर झालंय. आणि त्यासोबत मम्मीचा फोन पण आलाय. चला मम्मीशी बोलून घेतो आणि ब्लॉग पण अपलोड करून घेतो. चला बाय कर, चला बाय कर. कशाने घरी जाणार आहे? कार ने. हा, तू काय घेऊन आलं? हो कार घेऊन आलो. चला चला बेटा, हे काय चालू आहे? काय चालू काय? पक्काला आवड येते.
पायाला हवा देते. सॉक्स विक्स पण काढून टाकलेत, गरम होते जास्त. अरे बापरे. चला फ्रेंड्स आईस्क्रीम खायला जाऊ, कारण की इतकी गरमी पडली. आईस्क्रीम तर बनतेच, आहे की नाही. मला जबरी वाटते. आणि मी खाणार लिची ॲलोवेरा. टाका तुझी दाढी टाका. बघ हा लागते मला दाढी तुझी. हा स्ट्रॉबेरी मोमो खाईल आणि मी टाइम टू आईस्क्रीम मला पाहिजे होता, तो लिची ॲलोवेरा नाहीये. आपण म्हणून घेतला पपाया पायनॅपल, पण बुकूचा स्ट्रॉबेरी होता. घेऊ बेटा, को तुझ्यातलं घेऊ थोडं. को एकतर आपण खूप दिवसांनी असं डे टाइमला आलं, नाहीतर येतो हमेशा आपण रात्री आणि एकदमच लेट. म्हणून आज जरा मोकळा पण भेटलं, बाहेरचा आवारा पण आहे. हा कुठे तुझं ठीक आहे, तुला दिलं ना मी तुझ्यामध्ये कप मध्ये. आता कुठे बस राबी गाते. बाय बाय. गावाची गाते आती. हा दीदीला बोल आईस्क्रीम खाते. दीदीला बोल आईस्क्रीम खाते का दीदी, विचार. नाही तिला खोकलाय. तुला कसं माहिती तिला खोकला आहे ते. मला वाटली. चला माझा कचरा माझी जिम्मेदारी. टाका शाबाश. हा बोल ना. येतोय घरी येतोय. उद्या मी आईस्क्रीम खाली. कुठे हर्ष? अरे येतोय घरी फिरायला, थोडं बाहेर आलो. मी विचारलं माझा प्रश्न काय, तू उत्तर काय देतोय? अरे मी म्हंटल आम्ही आईस्क्रीम खायला आलो आहे. हा मग आता या ती नालंडी घेतलीस का ती विसरलास? नाही आता घेईल अंडे येतोय आता. हा मग आण लवकर, तिला भरवून मला झोपवते. मम्मा थोडीशी रागवली, कारण की ती वेट करत होती. तिला बुग्गू लवकर घरी पाहिजे होते आणि तिला झोपवायचे, कारण की संध्याकाळी पूजाला जायचं मार्केटमध्ये. आज बुधवारचं मार्केट आहे. तर चला अंडे घेऊ आणि घरी पोहोचू आपण. ओके. आज फ्रेंड्स अंडे मी खाली आलो फ्रेंड्स बुग्गूचं आयडी कार्ड शोधायला, बिकॉज तिच्या त्या ह्याच्यातून मेन तिचं आयडेंटिटी कार्डच पडलं. बुग्गू तर पुढेच बसलेली. त्याच्या आत आहे का? त्यात पण नाहीये. तिने कुठं काढून ठेवलं असणार बरं आयडी कार्ड. बिकॉज बघा आयडी कार्ड असं तर निघणार नाहीये. तिने ऑफकोर्स ते काढून कुठेतरी काहीतरी मस्ती केली आहे. आता काय व्हिडिओ क्लिप्सने चेक केले की नेमकं कुठे आयडी कार्ड होता आणि कुठे नव्हता. तर आईस्क्रीमच्या दुकानात आम्ही बाहेर बसून आईस्क्रीम खात होतो, तेव्हाच आयडी कार्ड तिथे तिने काढलाय वाटतं. तर आपण जाऊ आणि बघू आईस्क्रीमच्या दुकानात तिचा आयडी कार्ड आपल्याला भेटेल का. जाऊन बघू. मोस्टली याच साईडला बसलेली आणि आम्ही तिथे बसलेलो. बाकी तेच आहे. आयडी कार्ड केली भेटलंय. मला वाटलं आता कुठं शोधत बसावं लागतं. फ्रेंड्स बिल्डिंग दिसते माझ्या पाठी, ह्याच्यातच नुकताच मर्डर झालं. न्यूज मध्ये तुम्ही बघितलं असेल, कल्पवृक्ष. हे बघा तुमच्या पोरीचं आयडी कार्ड. कुठे होतं? आईस्क्रीमच्या दुकानातच पाडलेलं त्यांनी. मग ते त्यांनी सांभाळून ठेवलं होतं? नाही, त्यांना पण नव्हतं माहिती. ते टेबल तिचे पाय पुरावे म्हणून तिचे पाय टेकवायला मी टेबल पुढे घेतलेला ना चेअरच्या, मग तो तसाच होता. टेबलच्या खाली तिने काढून टाकलेला. संध्याकाळच्या नाश्त्यात फ्रेंड मस्त मस्त मॅगी. लाईट लावली आहे कारण उठली आहे बुग्गी. आणि बुग्गी तुझं बघ आयडी कार्ड भेटलं. आणि तुझं आयडी कार्ड मी इथलं शोधलं बेटा, तुला माहित नाही. मी तिथं दुकानात गेलो, रोड वरती शोधलं, आपल्या पार्किंग मध्ये शोधलं, दुकानात जाऊन त्यांच्या कचऱ्याच्या डब्यात हात टाकून शोधलं. मी पूर्ण रोडवर शोधत होतो 2 तास तुझं आयडी कार्ड. त्यांच्या दुकानात पण भेटत नव्हतं. मग मी सगळे व्हिडिओ क्लिप्स चेक केले, त्यात समजलं की तुझं आयडी कार्ड दुकानातच पडलंय. मग मी तिथं जाऊन त्यांना रिक्वेस्ट केली. ते मला शोधू देत नव्हते की तुम्ही नाही असं चेक करू शकत. तुला माहिती, ते मला ओरडले. पण मी तरी पण मग त्यांच्या दुकानामध्ये रिक्वेस्ट करून गेलो. मग मी त्यांचं सगळं खुर्च्या वगैरे टेबल सगळे सरकवले, सगळे त्यांच्या कचऱ्याच्या डब्यात हात घालून मी सगळा कचरा चेक केला. समजतंय तुला? आणि मग नंतरला जाऊन मग कार्पेटच्या खाली जमीन होती, त्या जमिनीच्या खाली माती होती, ती माती खोदून काढली. मग त्याच्या आतमध्ये एका कोपऱ्यात तुझा आयडी कार्ड पडलेला. डॅडानी एवढं सगळं केलं तुझं आयडी कार्ड शोधल्यावरती, आणि तू डॅडावरती का रागवते? तर लाईट लावली. लाईट लावल्यावर तुला काय प्रॉब्लेम होतोय? म्हणजे डॅडानी एवढं सगळं केलेलं काहीच इम्पॉर्टंट नाहीये. नाही. दिस इज लाईफ. दिस इज लाईफ. दिस इज लाईफ. बाहेर चला मॅगी खायला. तुला झोपायचं अजून? अगं पोरी, किती वाजलेत? हे 7:30 संध्याकाळचे. हे बघा, ही पहिली गोष्ट गेली. मला बुक्स रिफर करायला विसरू नका. तुम्हाला वाटतं की मी ती बुक वाचायला हवी टू इन्क्रीज माय वर्सिटॅलिसिटी.